विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तर सभागृहात छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला। ठराव मंजूर होताच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आणि जिलेबी वाटप करून जल्लोष केला। मात्र दुसरीकडे विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने महाविकास आघाडीच्या सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांना काही काळ सभागृहात कोंडून ठेवल्याचा प्रकार घडला। पंचायत समितीच्या सभागृहात सभापती राणी भोरे, उपसभापती ललिता शेजूळ आणि गटविकास अधिकारी किरण सायमोते यांच्या उपस्थितीत ही विशेष सभा पार पडली। सभेच्या सुरुवातीपासूनच नामकरणाचे श्रेय घेण्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या सदस्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली। सुरुवातीला महाविकास आघाडीच्या सदस्यांनी नामकरणाचा ठराव मांडण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सभापती राणी भोरे यांनी विषय पत्रिकेवरील प्रशासकीय इमारतीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सभागृहात छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव अधिकृतपणे मांडला। या ठरावाला गावडे आणि संदीप बंडगर यांनी अनुमोदन दिले। ठराव मंजूर झाल्यानंतर महायुतीच्या सभापती, उपसभापती व सदस्यांनी सभागृह सोडले। यानंतर महाविकास आघाडीच्या सलगर येथील सदस्य सुजाता पाटील यांनी प्रशासनाला नामकरणातील चुकांवरून धारेवर धरले। महापुरुषांचे फलक हटवल्याच्या घटनेचा निषेध करत फलक हटवणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली। मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी या विषयावर बोलणे टाळले। यावेळी सभापती राणी भोरे यांनी महाविकास आघाडीचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध असल्याचा आरोप केल्याने दोन्ही गटात जोरदार खटके उडाले। विरोधी माजी सभापती तन्वी कमलेकर, सदस्य सुजाता पाटील, गायत्री घोरपडे, रिदा मुजावर, स्नेहल पाटील, गावडे, शोभा मोहिते, अरविंद सबकाळ आणि धीरज मगदूम यांनी आक्रमक भूमिका घेतली। महापुरुषांचे फलक कोणी हटवले, तसेच डॉ. बाबासाहेबांचे नाव एका दिवसात हटवले जाते, मग बेकायदेशीर वाटणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक 18 दिवसांनी का हटवला गेला, असा सवाल करत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला। यावेळी पहिला ठराव मंजूर करून घेऊया, त्यानंतर चर्चा करूया, असं सांगत महायुतीचे सदस्य विनायक जाधव, विष्णू पाटील, राजेंद्र माळी आणि अन्य सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली। अखेर स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्नांचे निरसन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विरोधी सदस्य शांत झाले। मीटिंगमध्ये आमचे सन्माननीय नूतन सभापती, उपसभापती यांनी या सभागृहाच्या नावाचा जो गेली 2 महिने झालं वाद चालू आहे, त्यासाठी विषयपत्रिकेवर विषय घालून रीतसर आजची सभा बोलवली होती। याच्या अगोदर तत्कालीन सभापती, उपसभापतींनी विषयपत्रिकेवर विषय न घालता केवळ मध्येच बेकायदेशीर जे ठराव मांडण्यात आले होते, त्या ठरावाला कोणत्याही पद्धतीचा अर्थ नव्हता। पण सन्माननीय आता या भोरे त्यांनी विषयपत्रिकेवर विषय घालून कायदेशीर त्या कायमचं नाव टिकवायसाठी त्यांनी आज मिटिंग बोलवली होती आणि सर्वांमते हा ठराव आज संमत झालेला आहे। आणि हा ठराव आम्ही जिल्हा परिषदला पाठवणार। जिल्हा परिषदच्या सभागृहात हा ठराव एकमुखी मंजूर करून परत तो शासनाला पाठवणार आणि शासनाचा आदेश आल्यानंतर आज आम्ही या सभागृहाला धर्मवीर संभाजीराजांचं नाव आणि या प्रशासकीय इमारतीला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध सर्वजणच आहोत आणि या सर्वच गोष्टीला आमचे नेते सुरेशभाऊ काळे यांचं सुद्धा संमती आहे। गोंधळामागचं कारण म्हणजे थोडंसं असं चुकीच्या पद्धतीनंच थोडंसं सभागृहात संभाजीराजांच्या नावाबद्दल सदस्यांनी चर्चा केली होती। तर सदस्यांना थांबवता येत नाही। 1961च्या अधिनियमाप्रमाणे सभागृहात प्रत्येक सदस्याला आपलं मत मांडायचा अधिकार असतो, पण तो कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे हे प्रशासनाने ठरवायचं असतंय। म्हणताना प्रशासकांनी थोडंसं सगळ्यांच्या सदस्यांच्या सन्मानाला मान देऊन सभागृहाला नाव द्यायचं मान्य केलं आणि आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या इमारतीला ह्याचं बाबासाहेबांचं नाव दिलं। तरी सुद्धा ते सर्वांनी काय त्यांनी केलं ते चुकीच्या पद्धतीने केलं असं कोणच म्हणणार नाही, नावाबद्दल कोणाचाच विरोध नाही। पण आमचं म्हणणं होतं की हे कायमस्वरूपी नावं टेकण्यासाठी याला शासनाचं हे पाहिजे। जर वाद नसता तर हे खपून जाते कुठे नाव दिलं तर, पण जर वाद निर्माण झाला तर त्याला शासनाची मागणी करावी लागते रीतसर। हा विषय घेऊन आम्ही आता विषयपत्रिकेवर विषय घेऊन मागणी केल्या, म्हणून आम्ही आज जिल्हा परिषद असेल किंवा शासनाकडे आदेश घेऊन ही नावं कायमस्वरूपी ठेवण्यासाठी
एक मध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचे नाव सभागृहाला दिले गेले होते आणि या प्रशासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले गेले होते. आंबेडकरांचे नाव दिल्यानंतर त्याच रात्री उतरवण्यात आले आणि त्याच्यानंतर सभागृहाचे छत्रपती संभाजी महाराजांचे नाव उतरवण्यात आले आणि ह्याचा उत्तर या अधिकाऱ्यांच्याकडे मागताना सभापती मॅडमनी पळ काढलेला आहे. तसेच अधिकाऱ्यांनी याचं उत्तर दिल्याशिवाय जाऊ नये यासाठी आम्ही त्यांना कोंडून ठेवलेलं आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी सभागृहाला नाव देण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं होतं. परंतु हे दोन्ही नावं या ठिकाणी बेकायदेशीर आहेत असं सांगून या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत. परंतु हे दोन्ही नावं लावण्याच्या मध्ये 18 दिवसाचा कालावधी होता. ज्यावेळेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव लावलेलं होतं त्यावेळेला प्रशासकीय अधिकारी त्या उद्घाटनाला हजर होते, तरी देखील त्यांना हे कायदा किंवा नियम हे त्यांना लक्षात आले नाहीत का त्यावेळेला. नंतर 18 दिवसानं ज्या वेळेला आंबेडकरांचं नाव लावल्यानंतर त्यांना हे नियम लक्षात आले का. या ठिकाणी या दोन्ही नावं काढल्यानंतर ना आंबेडकरी चळवळीच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ज्यावेळेला आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा या सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव इमारतीला देण्याचं त्या ठिकाणी त्यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी साध्य झालेलं आहे. आणि खरोखरच या दोन्ही सभागृहाला महापुरुषांची नावं देण्यात आलेली आहेत. त्यांना खऱ्या अर्थानं त्याचा पुढारकार सचिनदादा कांबळे, तुषारदादा खांडेकर आणि आपले सचिन सावंत साहेब यांच्या आणि त्यांच्या संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे आज जे नामकरणाचा या ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे ते त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी झालेले आहे. पण हे जे सभागृहाला आणि जे इमारतीचं नाव या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे, या ठिकाणी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही नावं काढलेली आहेत त्या अधिकाऱ्यांची नावं या ठिकाणी आम्हाला कळली पाहिजेत आणि ज्या अधिकाऱ्यांनी जी नावं काढली आहेत त्यांच्यावर कोणती तुम्ही कडक कारवाई करणार आहात आणि किती दिवसामध्ये ती कडक कारवाई तुम्ही करणार आहात याची माहिती आम्हाला या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी BDO साहेब आहेत, मडके साहेब दोघंही आहेत. या दोघांनीही जोपर्यंत याची माहिती आम्हाला देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सभागृहातून दोन्ही BDO साहेबांना या ठिकाणी बाहेर पाठवणार नाहीत. या ठिकाणी आमच्या शंकेचं समाधान न करता या ठिकाणी जनतेपर्यंत जी प्रश्नांची उत्तर जाणं अपेक्षित आहे याची माहिती न देता सभापती महोदय आणि उपसभापती महोदय आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य या ठिकाणी पळ काढलेला आहे आणि आमच्या शंकेचं निरसन न करता ठराव मंजूर करून घेतल्यानंतर ना आपण तुमच्या शंकेचं निरसन करूया असं सभापती महोदयांनी सांगितलं, सर्वांनी सांगितलं. परंतु ठराव मंजूर झाल्यानंतर या ठिकाणी एकही सदस्य किंवा सभापती महोदय थांबलेला नाहीत. या ठिकाणी त्यांनी पळ काढलेला आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी BDO साहेबांनी जोपर्यंत आमच्या प्रश्नांची उत्तर देत नाही तोपर्यंत या ठिकाणी हा दरवाजा उघडला जाणार नाही या ठिकाणी असं सांगते.